हॅलो एव्हरीवन, सईज क्रिएशनमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर फोटो बघून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आजची आपली रेसिपी काय असणार आहे. हो, तर आज आपण बनवणार आहोत चॉकलेट स्लाईस केक. चॉकलेट म्हटलं की लहान मुलांच्या अगदी आवडीचा पदार्थ. तर तुम्हीही तुमच्या मुलांसाठी हा स्लाईस केक नक्कीच ट्राय करा. तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमचे जे काही फ्रेंड्स असतील त्यांच्यासोबत शेअर करा. चला तर मग बघूया आपण काय काय साहित्य लागणार आहे. तर जे काही साहित्य मी घेतलेलं आहे त्याची प्रमाण जे आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे, तिथे पण तुम्ही जाऊन चेक करू शकतात. तर इथे मी घेतलेलं आहे दूध, मैदा घेतलेला आहे, पावडर शुगर घेतलेली आहे, ऑइल घेतलेलं आहे. ऑइलच्या ऐवजी तुम्ही बटरही यूज करू शकतात. त्याच्यानंतर वॉटर घेतलेलं आहे. इथे तुम्हाला बॉईल वॉटर लागणार आहे. त्याच्यानंतर कोको पावडर घेतलेली आहे. नंतर कॉर्नफ्लावर घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बेकिंग पावडर आहे, बेकिंग सोडा आहे आणि थोडं सॉल्ट घेतलेलं आहे. तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे आणि बाऊलमध्ये वॉटर आहे. तर चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला जे काही वॉटर लागणार आहे ते बॉईल वॉटर लागणार आहे. तर हे मी आधी बॉईल करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी कोको पावडर ॲड करत आहे. ही कोको पावडर आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत पावडर शुगर आणि हे पण आपण शुगर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. तर व्यवस्थित हे मिक्स करून झालेलं आहे आपलं, तुम्हीही बघू शकतात. आपल्याला याला रूम टेम्परेचरवरती आणावं लागेल, कारण आपण यासाठी जे काही वॉटर यूज केलेलं होतं ते बॉईल वॉटर होतं. तर आपण 10 मिनटं याला साईडला ठेवून घेऊया आणि तोपर्यंत आपली जी काही पुढची प्रोसेस आहे आपण ती करूया. तर इथे आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे. तर जे काही आपले ड्राय इन्ग्रेडियंट आहेत ते आपण तोपर्यंत एकत्रित करून घेऊ. तर इथे मी घेतलेला आहे मैदा, त्यानंतर ॲड करणार आहे कॉर्नफ्लावर, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि सॉल्ट. चॉकलेट केकची जी काही स्वीटनेस आहे ती इन्हान्स करण्यासाठी आपण इथे थोडं सॉल्ट यूज केलेलं आहे. तर याला व्यवस्थित एकत्र करून घेऊया आपण. यानंतर जे वॉटर आपण साईडला ठेवलेलं होतं ते घेतलेलं आहे इथे. यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून चॉकलेट इसेन्स ॲड करणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यात ऑइल ॲड करायचं आहे. त्यानंतर यामध्ये मिल्क ॲड करायचं आहे. हे सर्व इन्ग्रेडियंट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला. तर छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. त्यानंतर आपण जे काही ड्राय इन्ग्रेडियंट मिक्स केलेले होते ते इथे मी घेतलेले आहे. तर हे जे काही लिक्विड आपण रेडी केलेलं आहे हे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. हे व्यवस्थित एकत्रित करायचं आहे. तर इथे ॲड करताना आपण थोड्या बॅचेसमध्ये ॲड करूया, जेणेकरून आपलं जे काही बॅटर आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचे लम्प्स आढळणार नाहीत. तर तुम्हाला जसं आवडेल हे जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडमध्ये तुम्ही हे ड्राय ॲड करू शकतात किंवा ड्राय इन्ग्रेडियंटमध्ये लिक्विड ॲड करू शकतात. जसं तुम्हाला आवडेल तसं तुम्ही हे मिक्स करू शकतात. पण तुम्हाला मिक्स करताना खूप हळूवार पद्धतीने मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं जे काही बॅटर असेल हे खूप स्मूथ असेल आणि केकचं जे काही टेक्स्चर असेल ते खूप सॉफ्ट असणार आहे. तर आपलं बॅटर छान मिक्स झालेलं आहे. आपल्याला आता केक बेक करायचा आहे. तर माझ्याकडे ब्रेड बनवायचा टीन आहे, तो मी इथे यूज करत आहे. तुमच्याकडे जो कुठला टीन असेल तो तुम्ही यूज करू शकतात. त्यानंतर मी टीनला खाली बटर पेपर ठेवलेला आहे आणि याला व्यवस्थित स्प्रेड करत आहे. तर मी इथे थोडे चोको चिप्स घेतलेले आहे. मी यावरती स्प्रेड करणार आहे त्यांना. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही यूज करू शकतात किंवा नाही केलं तरी काही हरकत नाही. किंवा तुम्ही यावरती ड्रायफ्रूट्स पण स्प्रेड करू शकतात. तर आपलं केकचं बॅटर हे पूर्णपणे रेडी झालेलं आहे
आणि मी याला बेक करून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे हा बेक झालेला आहे. तर मी याला प्री हिटेड ओव्हनमध्ये 170 डिग्रीवरती 40 मिनिट बेक करून घेतलेला आहे. आणि यावरती बेक केल्यानंतर जे काही क्रॅक तुम्हाला दिसत आहेत हे नॉर्मल आहेत. हे कुठल्याही स्लाईस केकवरती बेक करताना असे क्रॅक येतातच. तर तुम्ही बघू शकतात किती छान आपला केक हा बेक झालेला आहे. तर बघा, मी इथे तुम्हाला एक स्लाईस कट करून दाखवते. यावरनं तुम्हाला कळेल की केक हा किती सॉफ्ट रेडी झालेला आहे आपला. तर अशाच प्रकारे तुम्हाला अजून काही नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर मला कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा किती सॉफ्ट झालेला आहे आणि टेक्स्चर पण किती छान आलेला आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. थँक्यू.